आणि तुम्हा सर्व मायबापांचं मला दर्शन घडलं। खरंच आमच्या अंबादास दादांना खूप खूप धन्यवाद देते, कारण मी काय एवढी मोठी कीर्तनकार नाही, एक छोटंच आहे तुमचं लेकरू असं समजा आणि सांभाळून घ्या। खरंच कौतुक करावं तितकं कमीच आहे महाराज। काय गायनाचार्य मला लाभले आज, खरंच मी म्हणून तर म्हणते माझं भाग्य, आज माझं भाग्य उदयाला आलं, कारण असे गायनाचार्य गंधर्वासारखे मला लाभल्यानंतर काय आनंद वाटतो महाराज खरंच। आणि वाजवणारे तर मृदंग वाजवणारे तर मृदंग सम्राटच म्हणावं लागेल। एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या गड्या मृदंगासाठी, गायनाचार्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या। जरा खाल्ले पिल्ले की नाही? अय मावशानो, जरा टाळ्या वाजवा, कौतुक करा जरा। ऐकलंय ना गायन? आवाजच नाही आला। जोरदार टाळ्या एकदा गायनाचार्यांसाठी, वा वा, मृदंगाचार्यासाठी। आता जरा जेवल्यासारखं वाटायला लागलं बघा तुम्ही। आणि हे सुद्धा लहान बाळच आहे, माझीच कन्या आहे, ती सुद्धा मला या ठिकाणी साथ करत आहे। कारण ज्या ठिकाणी माझं कीर्तन असतं महाराज, त्या ठिकाणी मला कधीच लाभत नाही, पण आज योगायोग असा लाभलाय की आज तीही मला इथं सेवा करण्यासाठी उपस्थित आहे, म्हणून तिचंही मनापासून आभार। आमच्या छोट्याशा मृदंगाचार्याचं सुद्धा मनापासून आभार, तुम्हा गायनाचार्यांचं सुद्धा मनापासून आभार, टाळकऱ्यांचं, माळकऱ्यांचं, टोपीवाल्यांचं आणि आमच्या महिला मंडळांचं सर्वांचं आभार मानते। आणि साऊंड सिस्टीमवाले दादा, खूप गोड साऊंड सिस्टीम आहे बरं का। असेच बाळूमामा तुमच्याकडून सेवा करून घेऊ आणि असंच तुमचं अजून एवढी मशीन आहे, अजून याच्या डबल हो, हीच बाळूमामांच्या चरणी प्रार्थना करून। गोड सिस्टीम आहे बरं का। तर साऊंड सिस्टीमवाल्यांसाठी जोरदार टाळ्या, कारण आम्हाला ही भेटत नाही हो, सहजासहजी भेटत नाही। कारण शिट्टी तर वाजव, आवाज तरी कमी हो, जास्त तरी हो, असं होऊन जातं, म्हणून अगदी आयोजन नियोजन सर्व 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 अगदी काय आनंदात आहे बरं का। आणि म्हणून एकदा आमच्या अंबादास दादांसाठी एकदा जोरदार टाळे होऊ द्या, अजून जोरदार होऊ द्या, जोरदार। मायबाप आणि जे हार्मोनियमची साथ करत आहेत ते आमचे पती परमेश्वर आहेत बरं का। खरं तर त्यांचं कौतुक करावं तितकं माझ्यासाठी मी कमीच आहे। आज जी उभी आहे मी या नारदाच्या गादीवरती, ती त्यांचा अट्टहास आहे। कारण म्हणतात ना, यशस्वी पुरुषाच्या पाठीशी कसा स्त्रीचा हात असतो, तसं माझ्या पाठीशी माझ्या पती परमेश्वराचा हात आहे, म्हणून ही वाकडी तिकडी सेवा माझ्याकडून आज भगवान परमात्मा करून घेतोय। विठ्ठल विठ्ठल विनेकरे दादा, खरी तर सेवा त्यांची आहे बरं का। आता 2 तास सेवा मला ते उभा राहून अगदी देणार आहेत, म्हणून त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या। अजून कोणाचं राहिले का? हा, सगळ्यांचं घेतलं, पण यूट्यूब दादांचं यूट्यूब चॅनलचं नाही घेतलं नाही का। आज खरं तर त्या दादांचं कौतुक करावं तितकं कमी आहे, कारण माझं भाग्य मी आताच सांगितलंय, माझं परम भाग्य की माझं पहिल्यांदा कीर्तन कुठंतरी यूट्यूबला चाललंय। आणि म्हणून यूट्यूब चॅनलचं नाव काय? बाप माणूस, वा वा, क्या बात आहे, नाव पण अगदी सुंदर आहे बरं का। म्हणून त्या दादाचं सुद्धा मनापासून आभार। अजून कुणाचं राहिला असेल तर सांगा, मला काही परिचय जास्त नाही, पहिल्यांदाच तुमच्या गावात आल्यामुळं बाहेर बसलेले आहेत त्यांचंही आभार। आतमध्ये या ना, मंडप आहे ना,
महाराज आतमध्ये या, कोण बाहेर थांबले असतील तर आतमध्ये या, धर्म मंडप आहे, हा सर्वांसाठी आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. उजळले भाग्याता अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. महाराज खरं सांगायचं म्हटलं, कीर्तन 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 म्हणजे काय? कीर्तन म्हणजे मनोरंजन नव्हे, कीर्तन म्हणजे टाइमपास नाही, कीर्तन म्हणजे विनोद नाही, तर कीर्तन म्हणजे काय? कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. होय अंग हरी रूप. मायबाप, कीर्तन सांगणाऱ्याने सुद्धा हरिरूप झालं पाहिजे आणि कीर्तन श्रवण करणाऱ्याने सुद्धा हरिरूपच झालं पाहिजे. कारण या कलियुगामध्ये एकच असं साधन आहे, ते म्हणजे काय? नाम संकीर्तन. महाराज आता एक साधन असं आहे, कारण कीर्तन म्हणजे सामान्य नाही. या कीर्तनामध्ये जगाचा बाप नाचला. नामदेव कीर्तन करायचे आणि माझा भगवान परमात्मा अगदी नामदेव कीर्तन करे पुढे देव नाचे पांडुरंग. 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 धनी मर्दान देवा बोला भंग. देवा बोला भंग. धनी मन दान देवा बोला भंग. धनी मन दान देवा बोला भंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. महाराज
आमच्या कीर्तनात माणसं नाचत नाहीत. एका महाराजाला मी विचारलं, अहो नामदेव महाराजांच्या कीर्तनात भगवान परमात्मा नाचला, आमच्या कीर्तनात तुम्ही का हो नाचत नाही? तो महाराज या महाराजांसारखे खूप हुशार होते बरं का उत्तर द्यायला. त्यांनी उत्तर काय दिलं, ताई ऐका ना, नामदेव महाराजांचं कीर्तन भक्ती प्रेमानं भरलेलं असायचं म्हणून भगवान परमात्मा नाचायचा. तुमचं कीर्तन पाकिटानं भरलेलं असायचं ना, आम्ही का नाचायचं? विठ्ठल आमच्या कीर्तनात आणि नामदेव महाराजांच्या कीर्तनात एवढा फरक आहे महाराज. कारण एकच इथं नाचायची जागा आहे, आनंदानं नाचलो पाहिजे महाराज. कारण कीर्तनाचे रंगे, नाचू 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 कीर्तनाचे रंगे, ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगे, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे रंगे. वाजवा जरा टाळ्या. जरा गोड प्रमाण तुम्हाला आवडलं तर टाळी वाजवत जा. काय पैसा द्यायचा नाही टाळीला बरं का. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगे, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगे. वा वा वा, क्या बात आहे. हिथं नाचलं पाहिजे. हिथं नाचल्यानं उद्धार आहे, उद्धार. हिथं नाचू देऊ वाटत नाही सध्या महाराज. आता तरुण पिढीला हिथं नाचायचं लाज वाटते. काय हिथं नाचायची लाज वाटते. आणि डीजे समोर शांताबाई, काय जमाना आला महाराज. इथं नाचलं पाहिजे. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. स्वर्गामध्ये सुद्धा हा सोहळा आपल्याला पाहायला मिळत नाही. एवढा असा सुंदर हा कीर्तनाचा सोहळा असतो आणि म्हणून आपण आनंदानं नाचलो पाहिजे. महिला मंडळ, आपल्या मुलीला कुठं नाचू दिलं पाहिजे? हातात टाळ धरून, बाई हिथं नाच. पण तुम्ही नाही, डीजे वर नाचायला लागली का म्हणते, काय माझी गुड्डी ताल धरते. आणि हिथं नाचायचं म्हणल्यावर नाही 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 नाही, अजिबात जमत नाही. शाळा शिकायची, अभ्यास करायचो, तिथं काय टाळ घेऊन नाचायचंय? पण नाही. अहो मीराबाई नाचल्या, मीराबाई नाचल्या. आपण कुठल्या झाडाचा पाला? पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू, 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 घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू,
देवासाठी नाचल्या मीराबाई, देवासाठी पायात घुंगरू बांधून गल्ली गल्लीतून नाचत फिरायची माझी मीराबाई. त्यावेळी राजाला राग आला. राजकुळातली कन्या आणि आज गल्ली गल्लीतून पायात घुंगरू बांधून नाचते. राजाला राग आला, विषाचा प्याला दिला. पण अजिबात घाबरली नाही, कारण विश्वास कुणावरती होता? भगवंतावरती विश्वास होता. हसत हसत ती विषाचा प्याला पिली महाराज. कारण का? कुणासाठी नाचत होती? देवासाठी नाचत होती. आणि कशाला भीती हो? काय घाबरायचं? मागे पुढे उभा राहे संभाळीत, आली आघात निवाराया. आपला सांभाळ करणारा कोण आहे? भगवान परमात्मा आहे. आपला सांभाळ करणारा कोण आहे? बाळू मामा इथं बसलेला आहे महाराज. म्हणून आपण नामस्मरण भगवंताचं केलं पाहिजे. पण आपल्याला नामस्मरण करायला सवड नाही. आपण सहज काय म्हणतो? अहो कुठं आम्हाला वेळ आहे देवाचं नाव घ्यायला. पण कुठं असं सांगितलं नाही की साधू संतांनी तुम्ही एका जाग्यालाच बसा, सगळं काम धंदा सोडा आणि मग माझं नामस्मरण करा. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. हातानं काम करायचं आणि या तोंडानं काय? पण आपण या तोंडानं नाम घेतो का हो? महिला मंडळ, मी तुमच्या बाजूचे. आज इकडे जास्त उत्तर नाहीत, आज तुम्हाला उत्तर द्यायचे. प्रश्न इकडं नाही तिकडं जास्त विचारणार आहे. तुम्ही बरेच लांब गेलाय आज. असं काय आहे का? का रोजच आहे असं बसणं? रोजच आहे ना? असो, नाहीतर माझ्या इथं जवळ असते तर मला आणि बरं वाटलं असतं. बरं तिथूनही मला तुम्ही दिसता बरं का? औ तोंडानं काय करायचं? नामस्मरण करायचं का लोकांची निंदा? पण ह्या लय खोडीच्या, हे नाव घ्यायचं सोडतील, हातानं काम करतील. होय ग सकू, तुला काय कळालं का? ती म्हणते काय ग शांता? अगं असं असं झालं म्हण. ती अमुक अमक्याची पळून गेली. अगं जाऊ दे ना पळून, ते जे गेली, तू कशाला कुटाणा करते? तुला हा देह कशासाठी मिळाला हे तुला कळायला पाहिजे. निंदा करण्यासाठी हा देह मिळाला नाही. भगवंत भजना गोमाता जय दिला देह भजना गोमाता जय दिला देह भजना गोमाता जय दिला देह भजना तोया झाला फाटा बादिकेचा. भगवंतानं आपल्याला हा देह कशासाठी दिला? भजन करण्यासाठी. पण आपण वाया कशाने घालवला? भोजन करण्यासाठी. फक्त भोजनाला आपण
वापरतो, भजन नाही. अहो भोजन बी पाहिजे, बरोबर भजनही पाहिजे. कारण गोड भगवंताचं नामस्मरण करायला काय लागतं, काय आनंद आहे. किती आनंद असतो बरं नामामध्ये, भगवंताच्या भजनामध्ये. आता बाळूमामाचं भजन घ्यायचं का, घ्यायचं का, म्हणणार का तुम्ही माझ्या पाठीमाग? हा, या बाई चुन्याच्या रानात मला बाई दिसती पांढर, या चुन्याच्या रानात मला बाई दिसती पांढर, दिसती पांढर बाळूमामाची मेंढर, दिसती पांढर बाळूमामाची मेंढर. याचं कारण आहे, आई बापांनी थोडं लक्ष दिलं पाहिजे. काय केलं पाहिजे, आई बापांनी लक्ष दिलं पाहिजे. कारण मुलं इतकी बिघडायला लागले, इतकी बिघडायला लागले. अहो डीजी लावतात, डीजी समोर नाचतात. आता या धर्म मंडपांमध्ये एकही तरुण वर्ग आपल्याला दिसत नाही, दिसतात ते 4 मुलं दिसतात. मायबाप आपण संस्कार लावलं पाहिजे. महिला मंडळ जिजाऊने संस्कार लावले कुणाला, छत्रपती शिवरायांना संस्कार लावले, संस्कार. अहो 5 वर्षाचा शिवबा होता आणि शिवबांना काय सांगायच्या, साधू संतांच्या गोष्टी सांगायच्या, शूरवीरांच्या गोष्टी सांगायच्या. तेव्हा शिवबा घडला महाराज. असं तसं घडत नाही, आपण आधी शिक्षण द्यावं लागतं, तेव्हा मुलं घडतात. अहो एकदा गावात तमाशा आला, तमाशा. आणि शिव छत्रपती मावळ्यांसोबत तमाशा बघायला निघाला. आणि माता जिजाऊला कळालं शिवराय तमाशा पाहायला निघाले. लगबगीनं बाहेर आली, झणझण बाहेर आली. आणि राजा आवाज दिला, राजा तुम्ही कुठं निघालाय? राजा माघारी फिरा म्हणल्या बरोबर राजा माघारी फिरला. ऐका, तो राजा होता. राजा माघारी फिरला, खाली मान घातली. आणि जी मासाहेब आताचा म्हणला असता का, म्हटला असता का, काय आदर होता. खाली मान घातली, खाली मान घातलेली वर केली नाही. जी मासाहेब राजा कुठं निघालाय? मावळ्यांसोबत निघालो होतो माई. तमाशा आलाय नव. मावळे म्हणत होते तमाशा पाहायला चला राज, म्हणून निघालो होतो. नाही राजा, राजा तुम्हाला बाया वाचवायच्यात. राजा तुम्हाला बाया नाचवायच्या नाहीत. राजा तुम्हाला बाया वाचवायच्यात. राजा तुम्हाला बाया वाचवायच्यात. ही आरोळी फोडली कुणी? जिजाऊ मातेनं. आताचे म्हणते काशी चाललायच वय जा. त्या जिजाऊचे उपकार आहेत, त्या जिजाऊचे
उपकार आहेत अशा शूरवीर स्त्रिया होऊन गेल्या आणि आपण मात्र इथंच आहोत। पण कमीत कमी आपल्या लेकरांना मुलाबाळांना तरी चांगले संस्कार लावा। आता मुलं बाळ आपली मोबाईलमुळं कितीतरी बिघडायला लागलेत। अहो लहान लहान लेकराला काहीच कळत नाही, नुसतं येड्यासारखं मोबाईल बघायला लागले, नुसतं येडं झालंय मोबाईलमध्ये। आईना आवाज दिला तरी ओ म्हणत नाही, बापानं आवाज दिला तरी सुद्धा ओ म्हणत नाही। पण माझ्या जिजाऊनं छत्रपती घडवला, तिचे उपकार आहेत। धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई, धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई, आज पूजितो महाराष्ट्र सारा, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मुलांना चांगलं। आता गरज आहे, तरुण पिढीचीच गरज आहे परमार्थ करायला सुद्धा, आणि आपल्या देशाला सुद्धा, आपल्या महाराष्ट्राला सुद्धा आता तरुण पिढीची गरज आहे। म्हणून प्रत्येकानं आपल्या मुलांना संस्कार चांगले दिले पाहिजेत। महिला मंडळ, आपल्याला आपण कधीच कमी समजायचं नाही। अहिल्याबाई होळकर, अहिल्याबाई होळकर होऊन गेल्या, काय राज्य केलं तिनं, राणी होऊन राज्य केलं। माहेश्वरीत भरला दरबार, भरला दरबार, माहेश्वरीत भरला दरबार, भरला दरबार, करते कारभार, माहेश्वरीत भरला दरबार, भरला दरबार, अहिल्या करते कारभार, अहिल्या करते
गेले त्यावेळी सती निघाली. त्यावेळी सती निघून जाण्याची पद्धत होती, सती जाण्याची. आणि मल्हाररावांनी आरोळी दिली, अहिल्या नाही जायचं, तुम्ही नाही जायचं, या राजाचा कारभार तुम्हाला बघायचा आहे. आणि अहिल्याबाई माझी पाठीमागे राहिली, हातामध्ये महादेवाची पिंड, हातामध्ये महादेवाची पिंड घेऊन माझ्या अहिल्याबाईनं 12 ज्योतिर्लिंग मंदिराचा जीर्णोद्धार केला. अनेक बंधारे बांधले, अनेक पूल बांधले. असा कारभार माझ्या राणीनं केला. काय अहिल्याबाई होत्या, म्हणून आपल्याला कधी कमी समजायचं नाही. स्त्री कमी नाही, कुठं कमी आहे, आपण आपल्याला कधीच कमी समजायचं नाही. आता 50% आरक्षण आहे महिला मंडळ, पण भक्ती करायची, मुलांना चांगलं संस्कार दिलं पाहिजे. आणि आपल्या या स्त्री शक्तीचा आपण कुठंतरी उपयोग चांगला केला पाहिजे. काय उपयोग आपला चांगला झाला पाहिजे, आपल्यापासून इतरांना आनंद झाला पाहिजे, एवढं जीवन आपण चांगलं जगलं पाहिजे. स्त्री शक्ती कमी नाही. आता सांगितलं मी, जिजाऊ होत्या म्हणून शोभा घडले, अहिल्या होती म्हणून रणांगणामध्ये उतरल्या, अनेक दुष्टांचा नाश केला, 12 ज्योतिर्लिंग मंदिराचा जीर्णोद्धार केला. मला सांगा स्त्री कुठं कमी आहे? एक स्त्री जनाबाई भगवंताला आळवलं, तिच्यासाठी दळो लागायला येत होता. एवढी ताकद आहे स्त्रियांमध्ये. पण आपण स्त्री शक्ती जागी केली तर, नाही तर लावा लाव्या करायचं, हिचं घर हिनं मोडायचं, तिचं घर तिनं मोडायचं, तिचं नान्न तोडायचं, याच्यात आपल्याला काही आनंद भेटणार नाही. म्हणून आपण जन्माला आलो ना स्त्री म्हणून, तर आपण चांगला आपला उपयोग करून घेतला पाहिजे. असो, आता आपल्याला 11 वाजून गेलेले आहेत, तरी सर्वांच्या आग्रहास्तव थोडंफार अजून 15-20 मिनिटं बोलण्याला मला चान्स दिला. आणि जे काही माझ्या हातून, जे काही माझ्याकडून सेवा घडली, ते खरंच माझ्या भगवान परमात्म्याच्या चरणी अर्पण करते, साधू संतांच्या चरणी अर्पण करते, बाळू मामांच्या चरणी अर्पण करते. ज्ञानेश्वर माऊली